ओके, नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. क्लास 12चा मॅथ्स 2चा हा चॅप्टर असेल, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. एक किंवा दोन क्वेश्चन या चॅप्टरमधून येणार आहेत. म्हणजे या चॅप्टरला वेटेज जे असेल ते 2 किंवा 4 मार्कांचं असणार आहे. एक सिंगल क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन या चॅप्टरमधून असतील. छोटा चॅप्टर आहे, पटकन पाहून घेऊ आपण या चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आपल्याला. प्रोबॅबिलिटी आपण हा चॅप्टर 11th 10th पासून पाहतोय. म्हणजे ऍक्च्युअली आपण 10th पण पाहिला, 11th पण काही गोष्टी याच्यातल्या बघितल्या आपण काय असतात ते. आता पुन्हा हे आलं. याच्यामध्ये काय असणार आहे की सगळ्यात जो पहिला बेसिक पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याकडे रॅन्डम व्हेरिएबल आहे. ठीक आहे ना. रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय असेल ते एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करू आपण त्याला. की मी असं म्हणलो की 2 कॉइन मी सोबत टॉस केले असतील, 2 कॉइन सोबत टॉस केले, तर सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे मला? HH, त्यानंतर HT, TH आणि TT. हा माझा टोटल सॅम्पल स्पेसचे हे 4 पॉईंट मला मिळणार आहेत. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये आता रॅन्डम व्हेरिएबल एक घेतो आता मी एक. तो रॅन्डम व्हेरिएबल एक्स म्हणजे मला डिफाईन करायचा आहे की नंबर ऑफ हेड्स किती येऊ शकतात हा माझा रॅन्डम व्हेरिएबल असेल. आपल्याला जे काही पाहिजे त्याचा नंबर पाहिजे. किती नंबर ऑफ हेड्स आपण 2 कॉइन टॉस केल्यानंतर येऊ शकतात. तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काय पॉसिबल आहे? 0. की 2 कॉइन तुम्ही टॉस केले, दोन्ही कॉइन वरती टेल आला, म्हणजे एक पण हेड्स नाही आला, म्हणजे काय झालं की याची व्हॅल्यू 0 होऊ शकते. त्यानंतर इथे हा पॉईंट झाला ना 0 वाला, ज्याच्यामध्ये एक पण हेड नाही आलाय, तर आपण 0 लिहिला. दुसरी पॉसिबिलिटी काय, या 2 मध्ये काय झालेलं आहे, एक हेड आणि एक टेल आलाय, म्हणजे नंबर ऑफ हेड्स किती आहेत? 1 आहे. तर तो रॅन्डम व्हेरिएबल 1 पण होऊ शकतो. म्हणजे तिसरी पॉसिबिलिटी काय की दोन्ही पण हेड येतील, म्हणजे इथे रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होणार? 2 होणार. तर हे आपण एक्सच्या व्हॅल्यू सांगितल्या काय काय पॉसिबल आहेत त्या. यांना आपण काय, हे जे आहे आपण जे करतोय आता ते एक्सचे ज्या व्हॅल्यू सांगतोय, तो एक्स म्हणजे काय आहे? तो रॅन्डम व्हेरिएबल. याला आपण रॅन्डम व्हेरिएबल म्हणतो. तो चेंज होऊ शकतो. त्याच्या व्हॅल्यूज काय काय पॉसिबल आहेत आपण त्या ठरवायच्या दिलेल्या एक्सपेरिमेंट वरून. जो काही तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगितलाय, 2 वेळा कॉइन टॉस करा हा सांगितला एक्सपेरिमेंट, 3 वेळा सांगतील, 2 डाय सांगतील, जे काही सांगतील ते, त्याच्यात जी काही कंडिशन दिली आपल्याला त्या कंडिशन मध्ये फिट होणारे काय काय नंबर्स पॉसिबल आहेत ते आपण सांगायचे. ते म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल असेल. जसं इथे आपण केलं की 2 कॉइन टॉस केलेत, त्याच्यामधला नंबर ऑफ हेड्स हा आपला रॅन्डम व्हेरिएबल आहे. तर नंबर ऑफ हेड्स 0 होऊ शकतात, 1 होऊ शकतात किंवा 2 होऊ शकतात. तर या 3 व्हॅल्यूज पॉसिबल झाल्या रॅन्डम व्हेरिएबलच्या. ठीक आहे. हा रॅन्डम व्हेरिएबलचा छोटासा कन्सेप्ट. याच्यात पण काय असते, रॅन्डम व्हेरिएबल 2 टाईपचं असणार आहे. पहिला असेल डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट म्हणजे काय, जे आपण आता इथे केलं ते, ह्या ज्या आपण इंटिजर सांगतो त्याच्या व्हॅल्यूज 0 1 2 3 सांगू आपण, जे काही सांगू ते, याला आपण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणणार आहे. दुसरा टाईप आपण नंतर बघायचा आहे, तो असतो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता आपण डिस्क्रीट मध्येच काय काय गोष्टी पाहायच्या ते बघून घेऊ पटकन. त्यातला जो पहिला पॉईंट असेल तो म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय असेल, त्याला आपण असं दाखवणार PI ने, P ऑफ एक्स, म्हणजे ते एखाद्या फंक्शनची प्रोबॅबिलिटी, एखादी गोष्ट व्हायची आहे त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी सांगायची, त्याला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणणार आहेत. इथून तुम्हाला एक टेबल बनवायचं असेल, डिस्ट्रीब्युशनचा टेबल, त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, वरती लिहितो एक्स म्हणजे काय? रॅन्डम व्हेरिएबल आहे. आणि P ऑफ एक्स म्हणजे काय? तर त्या रॅन्डम व्हेरिएबल साठी असलेली प्रोबॅबिलिटी असेल तिथे खाली. फॉर एक्झाम्पल इथे आपण हे आता हाच एक्सपेरिमेंट पुन्हा एकदा सांगूयात की आपण इथे रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय काय सांगितल्या? 0 सांगितली, त्यानंतर 1 सांगितली आणि 2 सांगितली. या 3 रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपण सांगितल्यात. आता हे ते झाले रॅन्डम व्हेरिएबल्स. काय काय आहेत ते आपण वरती लिहिले फर्स्ट रो मध्ये. सेकंड रो मध्ये आपल्याला काय लिहायचंय, त्या प्रत्येकाची लिहायची प्रोबॅबिलिटी काय आहे ती. तर 0 रॅन्डम व्हेरिएबल 0 म्हणजे काय झालं, हे रॅन्डम व्हेरिएबल आपण काय सांगितलं होतं? नंबर ऑफ हेड्स सांगितलं होतं ना, की हेड्स 0 असलेले किती इलेमेंट्स आपल्याकडे आहेत? हेड्स 0 असलेला एकच इलेमेंट आहे. टोटल सॅम्पल स्पेस 4चा आहे, त्यातला 0 हेड्स वाला एकच इलेमेंट आहे. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल जर एक्स असेल तर त्या रॅन्डम व्हेरिएबल एक्स तो जो 0 आहे त्या 0 साठी रिस्पेक्टिव्ह त्याची प्रोबॅबिलिटी काय सांगणार आपण? एकच इलेमेंट तो 0 हेड वाला आहे आणि आपण मध्ये टोटल इलेमेंट्स 4 आहेत, 1/4 झाली त्याची प्रोबॅबिलिटी. रॅन्डम व्हेरिएबल जर 0 असेल तर 0 असेल म्हणजे काय? एक पण हेड नाही आला, एक पण हेड नसलेला एकच इलेमेंट आहे टोटल 4 मध्ये, तर 1/4 त्याची प्रोबॅबिलिटी फिक्स झाली. त्यानंतर रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू जर 1 घेतली आपण, तर 1 म्हणजे काय? एक हेड आला पाहिजे. तर एक हेड असलेले किती लोक आहेत आपल्याकडे? एक हेड असलेले आपल्याकडे 2 आहेत. इथे चेक करा एकदा. एक हेड असलेले कोण कोण आहेत? हा आणि हा, हे 2 आहेत आपल्याकडे ज्यांच्यामध्ये एक हेड आलेला आहे. तर 2 इलेमेंट्स आपले फेवरेबल झाले अपॉन टोटल 4 आहेत. तर रॅन्डम व्हेरिएबल 1 असण्यासाठी प्रोबॅबिलिटी, त्याची रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी काय असेल तर ती 2/4 असेल. आणि रॅन्डम व्हेरिएबल 2 घेतला आता मी, 2 म्हणजे 2 हेड पाहिजेत. 2 हेड असलेले किती इलेमेंट आहेत? माझ्याकडे एकच इलेमेंट आहे. टोटल इलेमेंट्स किती आहेत? 4 आहेत. तर त्याची प्रोबॅबिलिटी आपण काय सांगणार? 1/4 सांगणार. हा जो टेबल तयार केला इथे आपण, त्या टेबलला म्हणतात प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यावरती काय असेल, पहिल्या रो मध्ये आपण रॅन्डम व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यूज लिहिणार,
काय काय पॉसिबल व्हॅल्यूज असतील त्याच्या खाली काय असेल तर त्या प्रत्येकाची रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी असेल. ठीक आहे ना. इथे आणखी इम्पॉर्टंट एक पॉईंट सांगायचा आहे, तो पॉईंट म्हणजे इथे लिहिलाय बघा इथे की समेशन ऑफ पी आय. हे पी आय म्हणजे काय, हे प्रोबॅबिलिटीज आहेत. आय म्हणजे तो 1 2 3 4 जे काय असेल ते जेवढे काही रॅन्डम व्हेरिएबल पॉसिबल आहेत 1 2 3 या सगळ्यांची ऍडिशन आहे ती समेशन ऑफ पी आय. त्या प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबलची प्रोबॅबिलिटी त्याची समेशन सम ती काय होणार आहे 1 होणार. इथे पण चेक करा 1/4 2/4 1/4 ऍडिशन किती येणार याची 1 + 2 + 1 म्हणजे 4/4 4/4 म्हणजे काय झाली 1 झाली. तर जो काही डिस्ट्रीब्युशनचा टेबल तयार केलेला असेल हे म्हणजे काय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन दाखवलं की प्रत्येक व्हेरिएबल रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण सेपरेट लिहिली आणि प्रत्येकाची रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी काय असेल ती आपण लिहिली. तर इथे काय होईल जर टोटल जर केली आपण प्रोबॅबिलिटीजची सगळ्या तर ती काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. कंपल्सरी 1 येणार असेल म्हणजे. ठीक आहे ना. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासाठी याच्यामध्ये असेल. तर हे झालं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन त्याचं डिस्ट्रीब्युशन. दुसरा कन्सेप्ट आहे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्याला सीडीएफ म्हणतो आपण. त्याला आपण पीएमएफ म्हणणार आहेत, याला आपण सीडीएफ म्हणणार आहेत. याच्यामध्ये काय करतो आपण इथे हा पुन्हा टेबल तयार करू एकदा पटकन. इथे पण तोच कन्सेप्ट आहे. एक रो असेल एक्सचा, दुसरा रो असेल याच्यामध्ये एक्स मध्ये काय काय सांगितलं आपण आता 0 1 आणि 2 सांगितले. आता इथे काय असणार ना, इथे कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणूया आपण. ठीक आहे ना. हा कॅपिटल एफ आपण कम्युनिटिव्ह साठी सांगणार. कम्युनिटिव्ह म्हणजे काय असतं ऍडिशन करत जातो आपण. जसं स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण कम्युनिटी फाइंड करतो, सगळ्यांना ऍड करत जातो खाली खाली, तसं इथे पण ऍड करत जायचंय. 0 ची काय होती प्रोबॅबिलिटी 1/4, तिथे 1/4 असणार. इथे काही त्याच्या मागे काही नाहीच लेफ्टला, त्यामुळे ते काय असेल 1/4 असेल. आता 1 साठी जर तुम्हाला सांगायचं कम्युनिटिव्ह सांगतोय पण आपण सीडीएफ बनवतोय आपण. आता 1 साठी जर तुम्हाला सीडीएफ ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर तिथे काय होईल ती फक्त 1 ची नाही सांगायची. आता त्याच्या मागे जेवढं काय आहे तेवढं सगळं ऍड करून सांगायचंय. तर 1 च्या मागे म्हणजे कोण 0 आणि 1 या दोघांना ऍड करा. तर 2 + 1 3 3/4 इथे आन्सर काय होईल याचं 3/4 होईल. समजते ना. ही 1 ची प्रोबॅबिलिटी नसणार आहे. हे काय असेल कम्युनिटिव्ह असेल. कम्युनिटिव्ह म्हणजे मागे त्या 1 पर्यंत जेवढे काही सगळे मागे असतील सगळ्यांना ऍड करून सांगायचंय. सिमिलरली 2 साठी काय होणार आता 2 पर्यंत जेवढे काही नंबर सगळ्यांची ऍडिशन सांगायची आहे. इथे 1 पर्यंत आपण इथपर्यंतची ऍडिशन लिहिली, त्यात फक्त आता 2 वाला ऍड करून सांगा. तर 2 वाला म्हणजे 1/4, त्या 3/4 मध्ये 2 वाला ऍड केला 4/4 तर काय होणार 1 होणार. म्हणजे शेवटी जाऊन काय होईल लास्टचा जो कॉलम आहे तो काय बनणार आहे 1 साठीच बनणार आहे, 1 चाच बनणार आहे कम्युनिटिव्ह मध्ये. कारण टोटल 1 असते, आपण टोटलच करत चाललोय. पहिला एलिमेंट सेम, पहिली प्रोबॅबिलिटी आपण सेम लिहिणार, सेकंड या दोघांचं ऍडिशन करून इथे लिहिणार. इथे लिहिताना काय करायचं तिघांना पण ऍड करून इथे लिहायचंय, पण तिघांची ऍडिशन काय असणार टोटल असणार 1. ठीक आहे ना. तर हा सीडीएफचा जो टेबल असेल त्याच्या शेवटी 1 येणार आहे. पीएमएफचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी सेपरेट फाइंड केली असेल, त्या सगळ्यांची सम 1 असणार आहे. ठीक आहे. हा त्याच्यातला कन्सेप्ट आहे. तर इथे असं याच्यामध्ये जर तुम्हाला असं कोणी विचारलं की पी ऑफ 1 सांगा म्हणजे प्रोबॅबिलिटी फॉर 1 सांगा, तर ही 1 ची नाहीये प्रोबॅबिलिटी, कळते ना. हे 0 आणि 1 ची ऍड करून ही आलेली आहे. मग 1 ची पाहिजे असेल तर 1 च्या या आन्सर मधून ही जी व्हॅल्यू मिळाली 1 साठी याच्यामधून याच्या मागची व्हॅल्यू मायनस करावी लागेल. मग 3/4 - 1/4 तर काय मिळणार 2/4. तिथे ती 1 ची प्रोबॅबिलिटी मिळणार मग 2/4. समजतंय. ही ऍक्च्युअली 1 साठी नाहीये, ही 1 ची फाइंड करण्यासाठी कम्युनिटिव्ह मध्ये त्यातून त्याच्या मागचा वाला आन्सर मायनस करावं लागेल, तर तुम्हाला ते त्या पर्टिक्युलर नंबर साठी प्रोबॅबिलिटी मिळेल. मग ठीक आहे. तर हे झालं डिस्क्रीट मध्ये आपण आहोत पीएमएफ आणि सीडीएफ हे 2 कन्सेप्ट. ठीक आहे. चला पुढे चला 2-3 फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचे. पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू वाला फॉर्म्युला. एक्सपेक्टेड व्हॅल्यूला आपण काय लिहायचं ई ऑफ एक्स, ते म्हणजेच काय असेल तर समेशन ऑफ एक्सआय इंटू पी आय. आता हे समेशन एक्सआय इंटू पी आय म्हणजे काय, त्यासाठी पुन्हा मागच्या स्लाइडवरती जाऊ आपण. इथे हा जो टेबल तयार केलाय ना हे तुमचे एक्स आहेत ना, यांना आपण एक्स आय म्हणणार आहेत, म्हणजे हे एक्स आहेत सगळे. ठीक आहे ना. आणि हे म्हणजे काय आहेत तर पी आय आहेत. म्हणजे 1 फर्स्ट ऑब्झर्वेशन साठी x1 असणार तो, त्यासाठी प्रोबॅबिलिटी p1 म्हणणार आपण त्याला. हे सेकंड साठी x2 आहे, हा p2 आहे. हा x3 असेल तर हा p3 आहे. मग आपण फॉर्म्युला काय सांगितलं आता एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय सांगितलं समेशन ऑफ एक्स आय पी आय. हे म्हणजेच काय असेल की x1 ची व्हॅल्यू जी आहे ती इंटू p1 प्लस नंतर x2 त्यासोबत p2 आणि त्यानंतर x3 इंटू p3 असं जेवढे टर्म्स आपल्याकडे असतील त्या टेबलमध्ये आपण जो मागे टेबल तयार केला पीएमएफचा टेबल बघायचा आहे. x1 म्हणजे 0 आहे, 0 इंटू p1 हे होईल 0 इंटू हे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस हा 1 इंटू 2/4 याचं मल्टिप्लिकेशन प्लस 2 इंटू पुन्हा 1/4 याचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय करायचंय या दोघांना मल्टिप्लाय करायचंय प्लस या दोघांना असं आपण करत जाणार जितके नंबर टेबल मध्ये असतील तिथपर्यंत. ठीक आहे. तर इथे काय मिळेल तुम्हाला हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू मिळेल.
दुसरा जो फॉर्म्युला तो म्हणजे काय, व्हेरियन्स वाला फॉर्म्युला. व्हेरियन्स म्हणजे काय, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर याला मी असं ई ऑफ, हा तर आपल्याला माहित झाला ऑलरेडी. आता हे म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण जे वरती फाइंड केलं ते माहिती आहे काय, ते त्याचा स्क्वेअर असेल इथे. बट पहिला टर्म म्हणजे कोण असेल ते बघा. आता ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर करायचं थोडक्यात. तर ते काय असेल, समेशन ऑफ काय असेल, एक्सचा स्क्वेअर इंटू एक्सचा स्क्वेअर आय, म्हणजे एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय, ही सम असेल ती. हे म्हणजे काय, तर हा पहिला टर्म आहे ई ऑफ एक्स स्क्वेअर. त्याच्यामध्ये फक्त एक्सचा स्क्वेअर करून मल्टिप्लाय करायचंय कोणासोबत, पी आय सोबत. प्रत्येक एक्सची व्हॅल्यूचा स्क्वेअर होईल, नंतर मल्टिप्लाय होईल. फॉर एक्झाम्पल इकडे या मागे, इथे जर तो बनवायचा असेल तुम्हाला ई ऑफ एक्स स्क्वेअर, तर या 0चा स्क्वेअर इंटू 1/4 प्लस 1चा स्क्वेअर इंटू 1/4 प्लस 2चा स्क्वेअर इंटू 1/4, हे असं काय तयार होईल, ई ऑफ एक्स स्क्वेअर. म्हणजे एक्सचा स्क्वेअर करून मग तो मल्टिप्लाय करायचा आहे पी सोबत आणि त्यांची सगळ्यांची समेशन करून सांगायची आहे. तर ते काय मिळेल तुम्हाला, हे इथे हा टर्म मिळेल ई ऑफ एक्स स्क्वेअर. मायनस पुढे काय, समेशन ऑफ हे ई ऑफ एक्स म्हणजे काय असतंय, एक्स आय पी आय. हे ऑलरेडी आपण बघितलंय, या टर्मचा पूर्ण स्क्वेअर असणार आहे. बट हे इथे आपण ऑलरेडी फाइंड केलंच, ई ऑफ एक्स म्हणजे काय, त्याचा स्क्वेअर असेल. तर हे काय मिळेल तुम्हाला, व्हेरियन्सचा फॉर्म्युला तयार झाला हा. ठीक आहे, हा झाला व्हेरियन्सचा फॉर्म्युला तयार. थर्ड जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन. तो सिंपल असणार. तो म्हणजेच काय, स्टँडर्ड डेव्हिएशन काय असेल तर स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स असेल. ठीक आहे. तर डिस्क्रीट मध्ये हे 3 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, त्यानंतर व्हेरियन्स, त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे, हे झालं डिस्क्रीट साठी. आता सेकंड जो टाइप आपण सांगितलं मगाशी त्या रॅन्डम व्हेरिएबलचा, तो म्हणजे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. तो कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मध्ये काय असणार आहे की तुम्हाला त्या इंटेजर व्हॅल्यूज नाही मिळणार रॅन्डम व्हेरिएबलच्या, एक इंटरवल दिला असेल. फॉर एक्झाम्पल असं काहीतरी दिलंय की एक एफ ऑफ एक्स फंक्शन सांगितलं, एफ ऑफ एक्स फंक्शन आहे हे म्हणजे 2x स्क्वेअर प्लस एक्स असेल जर हा एक्स जो आहे तो 0 to 2 मध्ये दिला तर, आणि अदरवाईज बाकी सगळ्या व्हॅल्यूजसाठी अदरवाईज त्याची व्हॅल्यू 0 असेल, असं तुम्हाला हे फंक्शन डिफाईन करून दिलं असेल पहिल्यांदा देतानाच. तर इथे काय सांगितलं म्हणजे एक्सची व्हॅल्यूसाठी आता एक एक्सच्या व्हॅल्यूज आता त्या इंटिजर टाइप मध्ये नाही दिला, याचा आपल्याला इंटरवल दिलाय 0 to 2. मग हा कंटिन्युअस इंटरवल आला म्हणजे सगळेच नंबर आले, पॉईंटवाले आले, इंटिजर आले, सगळे त्या दोन नंबरच्या मधले जेवढे काही रिअल नंबर पॉसिबल आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असणार एक्सच्या व्हॅल्यूज. ठीक आहे ना. म्हणजे काय होईल की आपण आता सेपरेट इंटिजर टाइप असं फाइंड करू शकणार नाही. तर इथे काय करावं लागेल तुम्हाला, इथे तुम्हाला हे सगळं ऍड करायचं असेल, सगळं एकत्र करायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशनचं आपण ऍप्लिकेशन बघितलंय. आपण कंटिन्युअस सम पाहिजे असेल तर आपण इंटिग्रेशन घेतो. ठीक आहे ना. मग आपण जे सांगितलं डिस्क्रीट साठी की सगळ्या जो काही टेबल तयार होईल पीएमएफचा त्यातल्या सगळ्या जर आपण प्रोबॅबिलिटीज ऍड करत गेलो तर आन्सर 1 येणार आहे. तसं इथे काय होईल, आता जे काही तुम्हाला फंक्शन दिलं असेल इथे तुम्हाला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणून दिलेलं असेल, ते हे डेन्सिटी फंक्शन नावाने असेल. हा पी ऑफ एक्स म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण, एफ ऑफ एक्स दिला असेल तुम्हाला, छोटा एफ, हा कॅपिटल एफ नाहीये, छोटा एफ आहे. छोटा एफ ऑफ एक्स म्हणजे हे प्रोबॅबिलिटीचं फंक्शन आहे, डेन्सिटी फंक्शन. ठीक आहे ना. तर इथे काय होईल की याचं जर इंटिग्रेशन तुम्ही घेतलं ना, त्या एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन लिमिट जे काही दिलं असेल ते, जसं इथे एक्झाम्पल आपण 0 to 2 लिमिट सांगितलं, या 2 लिमिटच्या मध्ये जर आपण एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर या इंटिग्रेशनचं आन्सर काय येणार, आता 1 येणार. कारण हे म्हणजेच काय, ही ऍडिशन होत चालली प्रोबॅबिलिटीची, ही टोटल प्रोबॅबिलिटी झाली. 1 A to B मध्ये इंटिग्रेशन घ्यायचं एफ ऑफ एक्स, म्हणजे कंटिन्युअस सम बनवायची आहे दिलेल्या इंटरवल मध्ये. तर ते काय असणार, फायनल आन्सर 1 असणार. डिस्क्रीट मध्ये काय सांगितलं आपण, प्रत्येक प्रोबॅबिलिटीची सम 1 असणार, ऍडिशन करत गेलो आपण. तर इथे आपण त्याचं इंटिग्रेशन घेणार आहे एफ ऑफ एक्स, जे काही लिमिट दिलं ते लिमिट ते काय असेल, 1 असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता इथे कम्युनिटिव्ह कसं फाइंड करायचंय, तर इथे इंटिग्रेशन घ्यायचंय. पण आता लिमिट काय असेल, लोअर लिमिट जे दिलं ते लोअर लिमिट, जो काही इंटरवल तुम्हाला दिलाय त्याचं लोअर लिमिट आपल्याकडे जे असेल, जसं इथे 0 आहे, जे काय असेल ते क्वेश्चन मध्ये ते लोअर लिमिट, तिथून कुठपर्यंत घ्यायचं, आता हे ज्या पॉईंट पर्यंत विचारलं त्या पॉईंट पर्यंत. एक्सआय लिहिलंय मी त्याला वरती, अप्पर लिमिट एक्सआय लिहून ठेवलंय, ज्या पॉईंट पर्यंत विचारलं असेल त्या पॉईंट पर्यंत एक्सआय, आणि ते एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन असणार आहे. तर हे काय होईल, कम्युनिटिव्ह होईल, म्हणजेच त्या एक्स आय पर्यंतची सम बनणार ती ए पासून. ठीक आहे ना. ए पासून बी पर्यंत गेलो आपण अप्पर लिमिट पर्यंत तर ती सम 1 होणार आहे. बट ए पासून एक्स आय म्हणजे ज्या पॉईंट पर्यंत पाहिजे त्या पॉईंट पर्यंत जायचंय, मग ते काय मिळेल, त्या पॉईंट पर्यंतची कम्युनिटिव्ह मिळेल, सगळ्यांची ऍडिशन मागच्या सगळ्यांची. ठीक आहे ना, असं होणार आहे ते. तर हे 2 झाले फॉर्म्युले. इथे पण तेच आहे, जे मगाशी आपण मास फंक्शन बघितलं, इथे डेन्सिटी फंक्शन आहे पी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स, स्मॉल एफ ऑफ एक्स. कम्युनिटिव्ह साठी काय यूज करायचं, तर कॅपिटल एफ यूज करायचं, कॅपिटल एफ ऑफ एक्स. ठीक आहे. इथे काय असेल फॉर्म्युला, ए टू एक्स आय इंटिग्रेशन, इथे ए टू बी घेतलं इंटिग्रेशन, अप्पर लिमिट लोअर लिमिट टू अप्पर लिमिट,
त्याचा आन्सर 1 येणार आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या. शेवटचा जो पॉईंट आहे तोच पॉईंट मागाशी आपण जो डिस्क्रीट साठी बघितला की ते 3 फॉर्म्युले, इथे पण तेच 3 फॉर्म्युले असतील. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा पहिला फॉर्म्युला ई ऑफ एक्सचा, तिथे काय केलं तर आपण समेशन सांगितली होती xi इंटू पी आय. आता इथे समेशन नसणार आहे कारण डिस्क्रीट नाहीत नंबर, इंटिजर नंबर नाही आपल्याकडे, रॅन्डम व्हेरिएबलचे, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे. सो आपण काय करणार, x इंटू एफ ऑफ एक्स करणार. तिथे xi इंटू पी आय आपण सांगितलं, त्यांची सम करत गेलो. इथे x इंटू एफ ऑफ एक्सचं काय होईल, इंटिग्रेशन होईल a टू b, जे काय लिमिट आपल्याला असेल ते लिमिट. ठीक आहे, ओके. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला व्हेरियन्सचा, तर मगाशी केलं आपण तसंच. मगाशी हे म्हणजे ई ऑफ एक्स झालं, तर इथे काय केलं तर आपण व्हेरियन्सचा फॉर्म्युला ई ऑफ एक्स स्क्वेअर असं केलं ना, की ई ऑफ, सॉरी हे असं होतं मगाशी. डिस्क्रीट साठी आपण काय लिहिला फॉर्म्युला, ई ऑफ एक्स स्क्वेअर लिहिला आतमध्ये आणि मायनस ई ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर सांगितला होता इथे असा. हे आपण काय करायचं, ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे आता काय असेल, तिकडे काय होतं एक्स स्क्वेअर इंटू पी आय यांची समेशन, आता काय असणार एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स यांचं इंटिग्रेशन. तोच कन्सेप्ट आहे, फक्त इथे इंटिग्रेशन घ्यायचंय. तिथे काय केलं आपण, हा टर्म फाइंड करण्यासाठी काय केलं होतं, एक्स स्क्वेअर एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय याची समेशन, आता काय करणार आपण एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, लिमिट आपल्याला गिव्हन असेल. मायनस ई ऑफ एक्स, आपण आताच बघितलं कसं फाइंड करायचं, ते इंटिग्रेशन घ्यायचंय एक्स इंटू एफ ऑफ एक्स, तर एक्स इंटू एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन, पण त्याचा स्क्वेअर असेल, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे तोच फॉर्म्युला आहे, तिकडे फक्त समेशन मध्ये असेल, इथे तो फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये असेल, एवढंच. ठीक आहे, आणि शेवटचा फॉर्म्युला आहे चॅप्टरचा, तो म्हणजे पुन्हा एकदा स्टँडर्ड डेव्हिएशन, जे की मागे आपण बघितलंच आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच काय असते तर व्हेरियन्सचं स्क्वेअर रूट असते, स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. ठीक आहे, तर हे काय झालं, हा व्हेरियन्सचा सॉरी स्टँडर्ड डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला झाला. म्हणजे आता दोन टाईप आहेत आपल्याकडे रॅन्डम व्हेरिएबलचे, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. डिस्क्रीट मध्ये काय काय करायचं आपल्याला, एक तर तो पीएमएफचा टेबल बनवायचा आहे, मास फंक्शनचा टेबल, ते डिस्ट्रीब्युशन असेल. दुसरा टेबल असेल कम्युलेटिव्हचा, त्याच्यामध्ये आपण ऍडिशन करत जाणार. ठीक आहे, दोन गोष्टी. त्याच्यामध्ये जर सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम जर आपण केली, समेशन ऑफ पी आय म्हणतो आपण त्याला, सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण जर ऍड केल्या तर आन्सर 1 यायला पाहिजे, हा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला बघितला, समेशन ऑफ एक्स आय इंटू पी आय. दुसरा फॉर्म्युला बघितला व्हेरियन्सचा, समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय आणि मायनस ई ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे समेशन एक्स आय पी आयचा ब्रॅकेट स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला स्टँडर्ड डेव्हिएशन वाला व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट. कंटिन्युअस मध्ये आलो आपण तर दोन गोष्टी, एक तर तुम्हाला इंटरवल दिला असेल, ते डेन्सिटी फंक्शन दिलं असेल, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन एफ ऑफ एक्स, स्मॉल एफ ऑफ एक्स, त्याचं इंटिग्रेशन जर आपण घेतलं, पूर्ण लिमिट जे काही दिले तुम्हाला, लोअर लिमिट टू अपर लिमिट, तर इंटिग्रेशनचा आन्सर 1 यायला पाहिजे, कारण ती टोटल प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय असेल की कम्युनिटी फाइंड करण्यासाठी काय करणार तुम्ही, लोअर लिमिट पासून ज्या नंबर पर्यंत तुम्हाला कम्युनिटी पाहिजे ते लिमिट घ्यायचं इंटिग्रेशनचं आणि एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं. दुसरी गोष्ट झाली ती. त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा 3 फॉर्म्युले काय काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला सेम तसाच असतो, फक्त तिकडे आपण समेशन करतो डिस्क्रीट साठी, इथे काय करायचं इंटिग्रेशन घ्यायचंय. तिकडे एक्स आय पी आयचं समेशन सांगतो, इथे एक्स इंटू एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन सांगायचंय. लिमिट गिव्हन असेलच आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे ते. त्यानंतर व्हेरियन्सचा दुसरा फॉर्म्युला, तो म्हणजे काय असेल, हाच जो पॅटर्न होता पहिल्यांदा सांगितलेला आपण, त्याच पॅटर्न मध्ये असणार तो फॉर्म्युला. ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे इथे काय असेल तर एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स याचं इंटिग्रेशन, मायनस एक्स एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन, पण त्याचा पूर्ण स्क्वेअर, ई ऑफ एक्सचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, म्हणून फॉर्म्युला हाच आहे, फक्त हे फाइंड करण्याची मेथड आता इंटिग्रेशनची आहे. ठीक आहे ना. आणि लास्ट वाला जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, ते म्हणजे काय असते तर स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स असते ते. ठीक आहे, हा एक तिसरा फॉर्म्युला. म्हणजे डिस्क्रीट मध्ये काही गोष्टी आपण 3 फॉर्म्युले बघितले, कंटिन्युअस मध्ये पण हे 3 फॉर्म्युले बघितलेत. हा टोटल चॅप्टर फक्त एवढाच असतं, थेरी पार्ट त्या चॅप्टरचा एवढाच आहे. आता याच्यावरती क्वेश्चन कशा टाईपचे, काय टाईपचे क्वेश्चन बनणार आहेत, कसं सॉल्व्ह करायचे त्यांना, ते आपण आता याच्यातले PYQ सॉल्व्ह करताना बघूयात. ठीक आहे, थँक्यू.